भोगाच्या लालसेनं भरकटलेलं माझं जीवन जे आहे त्या जीवनाला सत्कर्मामध्ये रती वाढून, कारण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या सत्कर्मी रती वाढू होता परस्परे जडवू नाही. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये माणसाला दुसरं काही करता जरी नाही आलं, एक वेळेस तुम्ही मंदिराकडे नाही गेला, आरतीला नाही गेला, पूजा अवसराला नाही गेला, तुम्हाला वेळ नसेल, तुमच्या काही अडचणी असतील, तरी देखील तुम्ही व्यवहारामध्ये जे जीवन जगता, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलेला आहात. आणि मग मानवी जीवनाचं जे गमक आहे, जे ध्येय आहे, की माणूस म्हणून जन्माला आला की माणसासारखं माणसानं वागलं पाहिजे, त्याने सत्कर्माचं आचरण केलं पाहिजे, चांगल्या कर्माचं आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून शेजाऱ्याची बोलत असताना, भावकीतल्या लोकांशी बोलत असताना, आजूबाजूच्या लोकांशी बोलत असताना प्रेमाने बोलावं, एकमेकांकडे बघताना प्रेमाने बघावं, चालताना सर्वांसोबत चालावं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला कळायला पाहिजे. परोपता, नीतिमत्ता, ही जी सगळी सहिष्णुता, सहचार्य, ह्या ज्या सगळी नीतिमूल्य आहेत मानवी जीवनातले, ही मानवी जीवनातले मूल्य तरी माणसाला सांभाळता आले पाहिजे. आणि हे नीतिमूल्य सांभाळून जर तुम्ही सर्वांचे आवडते झालात तर जो आवडे सर्वाला सर्वांना आवडतो तो नक्की देवाचा आवडता होईल. जर तुम्हाला जवळ देईल जवळ घेईल यात काही शंका नाही, पण किमान मानवी जीवनात आल्यानंतर माणसासारखं राहता आलं पाहिजे. म्हणून सत्कर्मामध्ये आपली रती जडावी ही त्या भगवंताला विनंती आहे असे या ठिकाणी कवी म्हणतात. असो यथामती एक अवकाश. आपल्याला सुरुवात करायला उशीर झाला, त्यामुळे आता जवळजवळ 12 वाजत आहेत. आणि अशा अवस्थेत सुद्धा तुम्ही सर्व माय मौल्या, सर्व पितृतुल्य मंडळी, सर्व बालगोपाल अर्धवट दोन वेळेत डोळ्यांनी का होईल या ठिकाणी खातात. झोपायची वेळ आहे आणि कीर्तन संपवायच्या वेळेला आपलं कीर्तन सुरू झालं, काही तांत्रिक अडचणी आल्या, ठीक आहे, हरकत नाही. तरी सुद्धा तुम्ही ज्या तन्मयतेनं तल्लीनतेने संपूर्ण कीर्तन श्रवण केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्यांच्या सहकार्याने हे कीर्तन या ठिकाणी मी करू शकतो अशी ही सर्व या व्यासपीठावर उपस्थित असलेली गुरुजन मंडळी जी मुकुट येथील आहेत आणि आपल्या सप्ताहामध्ये दरवर्षी ते आपली भजनाची सेवा देतात. आणि आम्ही सर्व मानव सांप्रदायिक कीर्तन
कीर्तनकार वास्तविक कीर्तन ही परंपरा महानुभावांची आलीच नाही मुला. आता अलीकडे लोकांचा आग्रह त्यांचा हट्ट आणि त्यामुळे आता कुठेतरी त्या सर्व कार्याला म्हणजे आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याला सर्व गुणीजन मंडळींची साथ आहे. एक आपुलकीची पाठराखण त्यांची आहे. त्यांच्यामुळे हे कीर्तन मी संपन्न करू शकलो त्याबद्दल त्या सर्व गुणीजन मंडळींचे ऋण व्यक्त करतो. आणि ज्यांनी मला या ठिकाणी येऊन ही सेवा संपन्न करण्याची आणि तुमच्या सर्वांच्या पवित्र पावन दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली असे आपल्या मंदिराचे संचालक परमपूज्य आदरणीय श्री आनंददास बाबाजींचे मी या ठिकाणी ऋणात राहू इच्छितो. आणि त्या सर्व गावकऱ्यांच्या जे काही या वर्षीच्या कार्यक्रमाचे मानकरी आहे ज्यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्या सर्वांचेही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. एखाद्या मातेनं संसारिक क्षेत्रातल्या लोकांना अर्थात समजा 10-5 मुलाला जन्म दिला आणि ती आई म्हणते मी जन्मजे वांझोटी आहे. वांझोटी कशी मी 10-5 मुलाला जन्म दिला पायने सेविती गोविंदाचे. कृष्ण परमात्म्याचं नाव त्याच्या मुखामध्ये नाही या अर्थाने वांझोटी आहे. संसारिक क्षेत्रामध्ये त्या कुटुंबामध्ये संत जन्माला येतात ना ती खरी माता धन्य होत असते. तुम्ही आज दुपारी पोथीमध्ये ऐकलेलं आहे एक सूर्य अवघ्या विश्वाला प्रकाशित करतो तर अंतःकरणाचा अंधार जो आहे तो नष्ट करण्याचं काम संत करत असतो. तुम्ही पाहिलं असेल आता आपण कीर्तन आपण ऐकली इतके बुद्धी सुंदर शास्त्र शुद्ध तत्वनिष्ठ असं कीर्तन झालेलं आहे. त्याच्यामध्ये मनोरंजन नव्हतं तुमचं हसायचं खिदळायचं काम नव्हतं परंतु तत्वनिष्ठ बोलणं असा एखादा संत एखाद्या कुटुंबात जन्माला यावा 7 पिढ्या त्याचा उद्धार होत असतो शास्त्र सांगतो. मी सांगत नाही तर ज्याच्या घरात संतही जन्माला येऊन त्या कुटुंबाने काही घटना जर नसेल त्याच्यासारखं दुर्दैव कोणाचं नसणार. आणि म्हणून एखाद्या कुटुंबात चांगला जन्माला आला 7 पिढ्या त्याचा उद्धार करणारा एखादा व्यक्ती जन्माला येतो संसार क्षेत्रात आणि एखादा खरा व्यक्ती जन्माला येतो तो 7 पिढ्या सत्यानाश करत असतो. लक्षात ठेवा सगळा उद्ध्वस्त करत असतो. म्हणून संत हे अखिल विश्वाला शिकवणारे संत असतात. याच्या आईच्या कुशीमध्ये त्या संताचा जन्म झाला ती आई सुद्धा धन्य होत असते. त्या आईचा वडिलांचा सुद्धा उद्धार होत असतो कारण असं पवित्र रोग तर त्यांच्या गोदरी जन्माला येतं. आणि म्हणून तर आपण सगळे खाली बसलो ह्या संतावरती उभं केलं आपण तिथं पावित्र्य ज्ञानाचा प्रकाश आहे. अशा प्रकारचा तत्वनिष्ठ कीर्तन या ठिकाणी ऐकलेलं आहे तुम्ही. आणि म्हणून बाबांचा सहवास आदरणीय श्रद्धेय वयोवृद्ध नवगावकर बाबा भोजने बरडस शेवाळेचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे 7-10 लोक आहेत त्यांचे शिष्य आहेत आणि उद्याची ती भगिनी या ठिकाणी तुला कीर्तन करण्याची गुरु होईल शीतल भोजने मागच्या वर्षी ती होती आपल्याकडे तीच उद्याला आहे. गुरु भावंडाच्या ठिकाणी कीर्तन ठेवले बाबा हैदराबादला असतात ज्या ठिकाणी आपल्याच गावातील भीमराव पाटील फांसोळे सौभाग्यवती सोमनबाई यांचे वडील आताच त्यांची आई वारलेली आहे त्या गावात बाबा राहतात त्या मठामध्ये वसमतच्या बाजूला हैदराबाद आहे. म्हणून मनस्वी आनंद वाटला. माझ्या जीवनामध्ये सुद्धा मरेपर्यंत वर्ष विद्यार्थी असो किती विद्वान संत असू द्या त्यांचे सुद्धा बसून पॉईंटमध्ये वहीवरती लिखाण केलेले असतात. ही जीवनामध्ये विद्यार्थी दशा संत किती वर्ष विद्यार्थीच असतात. अशा विद्वान व्यक्तीचं सर्व ग्रामस्थाच्या बद्दल मी आभार व्यक्त करतो. वेळ खूप झालेला आहे. पूर्ण बाबांचं टाळ्यांच्या आव्हानाला हार्दिक स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो. याच ठिकाणी संबोधन करतो.